नमस्कार. मी ऋषी करत शेतकरी बंधूंनो, अतिवृष्टी किंवा रब्बी अनुदानासंदर्भात महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे. अतिवृष्टीच्या किंवा रब्बी अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक अपडेट आहे. आता शेतकरी बंधूंनो, काय झालंय, की काही शेतकऱ्यांना या ठिकाणी अतिवृष्टीचं अनुदान आलंय, रब्बीचं अनुदान सुद्धा आलंय आणि पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहे. पण काही शेतकरी बंधूंना अजूनही अतिवृष्टी किंवा रब्बीचं जे पेरणीसाठी आपण अनुदान म्हणतो, ते अनुदान आता आलं नाही. तर महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी त्या संदर्भात महत्त्वपूर्ण अशी अपडेट दिली, की ज्या शेतकऱ्यांचं रब्बीचं किंवा अतिवृष्टीचं अनुदान आलं नसेल, त्या शेतकऱ्यांनी त्यांची के-वाय-सी करून घ्यायची. के-वाय-सी तुम्ही तुमच्या सेतूमध्ये किंवा जे आपले सरकार सेवा केंद्र असतं, त्यामध्ये जाऊन करू शकता. त्यासाठी तुमचा के नंबर लागतो. के नंबर त्यांच्याकडे असतोय आणि जरी त्यांच्याकडे नसेल, तर तुम्हाला तुमचे ग्रामसेवक असतील किंवा कृषी सहाय्यक असतील किंवा या ठिकाणी तुमचे तलाठी असतील, यांच्याकडे तुम्हाला मागणी करायची. तुमचा के नंबर घ्यायचा आणि के नंबरद्वारे तुम्हाला तुमची के-वाय-सी करून घ्यायची. के-वाय-सी केल्यानंतर तुमचे 15 डिसेंबरच्या आतमध्ये निवडणुकीचे जे सावट आले, त्यापूर्वी जवळपास शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावरती या ठिकाणी टाकलं जाईल, असं महाराष्ट्र शासनामार्फत सांगण्यात येते. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर तुमची जे राहिलेले शेतकरी बंधू आहेत, त्यांची के-वाय-सी करून घ्या. ज्यांची के-वाय-सी झाली 15 डिसेंबरच्या आतमध्ये पूर्णपणे रक्कम तुमच्या खात्यावरती येणार आहे. काय जी तोडकी-मोडकी रक्कम त्यांनी दिली, तेवढी रक्कम तुमच्या खात्यावरती येईल. फक्त त्यापूर्वी तुम्हाला ही के-वाय-सी करणं गरजेचं आहे. जर के-वाय-सी केली नाही, तर तुमच्या खात्यावरती अनुदान हे येणार नाही. शेतकरी कार्ड सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. शेतकरी कार्ड काढून ठेवा. म्हणजे यानंतर जेव्हा कधी याचं काम पडेल, त्यावेळेस तुमचं नाव या के-वाय-सीच्या यादीमध्ये कधीच येणार नाही. शेतकरी कार्ड काढा. त्याद्वारेच तुमचं अनुदान तुमच्या खात्यावरती दिलं जाईल, असं महाराष्ट्र शासनामार्फत सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, लवकरात लवकर के-वाय-सी करा. के-वाय-सी केल्यानंतर रब्बीचं अनुदान असेल किंवा अतिवृष्टीचं अनुदान असेल, तुमच्या खात्यावरती क्रेडिट केलं जाईल. आणि दुसरं महत्त्वपूर्ण अपडेटमध्ये, जर तुम्ही हे शेतकरी कार्ड काढलं नाही, तर तुम्हाला येणारा जो पीएम किसानचा हप्ता असेल किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता, तो सुद्धा या शेतकरी कार्डद्वारे सुद्धा दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकरी कार्ड काढून घ्या आणि के-वाय-सी तुमची करून टाका. अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. भेटूया अशाच नवीन अपडेट्ससह. जय हिंद.